अशा नीच राक्षसाला जगण्याचा काहीही अधिकार नाही. असे राक्षस जेव्हापर्यंत समाजात उघडपणे फिरत आहेत तिथे रानटी पशूंची गरजच नाही. महाराज, याला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. शकथम शकथम. आमच्या आई बेटींची आबरू याला इतकी स्वस्त वाटली. हैवानाची औलाद, तू विचारही केला नसेल तुला अशी शिक्षा देण्यात येईल. महाराज, मला माफ करा, मला क्षमा द्या, मला जीवन दान द्या महाराज. माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा महाराज. क्षमा आणि तुझ्यासारख्या शैतानाला, ज्या निष्पाप मुलीवर तू अत्याचार केला तिने दयेची याचना केलीच असेल ना. तू केलीच दया तिच्यावर. वासनेने भरलेल्या विकारी नजरा तिच्या सर्वांगावरून फिरत असताना तिने मागितलीच असेल ना दया. तू केलीच दया. तिच्या शरीराचे लचके तोडत असताना तिने गयावया करत मागितलीच असेल ना दया. तू केलीच दया तिच्यावर नाही ना. मग तुला दया कशी मिळेल? तुला फक्त शिक्षा मिळेल, फक्त शिक्षा. महाराज, मला न्याय द्या महाराज. या नराधमाने, याच राक्षसाने माझ्या कोवळ्या नाजूक मुलीवर बलात्कार केला महाराज. तिचा जीव घेतला महाराज. याला ठार करा महाराज, याला ठार करा. नाही नाही नाही, ही खोटी बोलते महाराज. मला फसवले गेले म्हणून मी खूप घाबरलो, म्हणून तुमच्या पुढे दया मागतो. मला सोडा, जाऊ द्या महाराज. हाच तो बलात्कारी ज्याने माझ्या मुलीचे तुकडे तुकडे केले. महाराज, माझी मुलगी मला परत आणून द्या. याला फासावर लटकवा, याला कडेवरून लोटून द्या. माझी मुलगी मला परत द्या महाराज. गड्यांनो, या स्त्रीला सन्मानाने हिच्या घरी न्या आणि खात्री द्या तिला की तिच्या मुलीच्या बलात्काराला अत्यंत कठोर दंड दिला जाईल. आणि या आरोपीला सर्व लोकांसमोर भर चौकात बांधून नागवे करून पेटून द्या. पेटून द्या, हो हो पेटून द्या. पेटून द्या हे विकृत मनोवृत्ती. समाजातून मनामनातून स्त्रियांना मुलींना केवळ भोग वस्तू समजणाऱ्या सर्व पुरुषांच्या विचारातून घेऊन जा या नराधमाला. गावातील मध्यभागी लटकवा याला. पेटून द्या या राक्षसाला सर्वांसमक्ष. किती विचित्र, हृदयाला पीड देणारी घटना ही. अशी कशी ही राक्षसी वृत्ती आपल्या मुलींसारख्या वयांच्या मुलींवर? छी, लाज कशी वाटत नाही यांना. दगडाच्या काळजाचे हैवान सैतान नुसते. बरे गेले महाराज, यांना अशी शिक्षा हवी. तेव्हा कुठे आपली आई बहीण मोकळा श्वास घेईल, अभिमानाने जगेल. आता आऊसाहेबांना यापुढे कुठलीही तू स्वप्न पडणार नाही. हा समाज, हे लोक यापुढे नारीचा सन्मानच करतील. या पुरुषी वृत्तीतून नारीचा सन्मानच पूजनीय असेल. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. प्रत्येकाला नारीचा सन्मान, आदर हा करावाच लागेल. जगदम जगदम. आमचा एक सवाल आहे तुमच्या सुसभ्य म्हणवणाऱ्या समाजाला. हृदयातील तप्त लावा रसातून उद्भवलेला हा सवाल ज्वालामुखीच्या उद्रेकाहूनही भयंकर आहे. विचारपूर्वक विवेकपूर्ण उत्तर द्या. तिच्यावर बलात्कार झाला, सामूहिक वैयक्तिक कसा? त्या ठिकाणी तुमची आई बहीण मुलगी असती तर तुमच्या धमन्यातील रक्त असेच थंड असते का? एक घटना समजून तुम्हीही संवेदन शून्य प्रतिक्रिया दिली असती का? दिल्लीची निर्भया असो की एखाद्या शाळेतील विद्यार्थिनी, एखाद्या गरीबाची पत्नी असो की एखाद्याची प्रेयसी, इत्यादी घटनांतून हृदयाच्या पार चिंधड्या झाल्या नेहमीच. आणि कायद्याच्या आधाराने अनेकदा गुन्हेगार पुराव्याअभावी सुटून जातो पुन्हा नवा गुन्हा करण्यासाठी. आणि एका गोष्टीची खंत आम्हासही आहे आऊसाहेब. आज आम्ही पाहतो सर्व लोक आमच्या नावाचा जय जयकार करत आहेत.
पण आमच्या विचारांना नीतिमत्तेला कोणीच अनुसरत नाही. मनातून कोणीही स्वराज्याचा मावळा नाही. आम्हाला जयंतीला आमचा जय जयकार नको. खोट्या धर्माचा झेंडा घेऊन चालणारा खोटा स्वार्थी माणूस नको. आणि असा खोटा स्वार्थी माणूस कधीच शिवभक्त होऊ शकत